श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला सारखंच देत नाही, पण प्रत्येकाला योग्य वेळी योग्य तेच देतो. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहून म्हणत असाल, याच्याकडे सगळं आहे आणि माझ्याकडे काहीच नाही, पण तुम्हाला त्याच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास माहीत असतो का? त्याने किती अपयश पचवलं, किती रात्री जागून काढल्या, किती वेळा स्वतःचे अश्रू स्वतःच पुसले, हे आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त त्याचं आजचं यश दिसतं. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याचं शेवटचं पान पाहून स्वतःच्या आयुष्याच्या पहिल्या पानाशी तुलना करू नका. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला वेगळ्या मार्गाने घडवतात. कोणाला संयम शिकवून, कोणाला नम्रता शिकवून, कोणाला कष्टाची किंमत शिकवून आणि कोणाला योग्य वेळेची वाट पाहण्याचं सामर्थ्य देऊन. लक्षात ठेवा, जे फळ लवकर पिकतं ते लवकर खराबही होतं, पण जे फळ योग्य वेळी पिकतं त्याची गोडी जास्त काळ टिकते. आयुष्यही असंच आहे. आज जर तुमचं यश उशिरा येत असेल तर कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतील. स्वामी समर्थांच्या चरणी बसलेला भक्त दुसऱ्याच्या ताटातला घास मोजत नाही. तो एवढाच विश्वास ठेवतो, माझ्यासाठी जे ठरलं आहे ते मला नक्की मिळेल. हा विश्वासच माणसाला शांत झोप देतो. अन्यथा मत्सर, असूया आणि तुलना हे 3 शत्रू माणसाचं सुख हिरावून घेतात. आणि गंमत म्हणजे हे शत्रू बाहेर नसतात, ते आपल्या मनातच असतात. म्हणून आजपासून एक संकल्प करा, कोणाचंही यश पाहून दुःखी होणार नाही, उलट मनापासून त्याच्यासाठी आनंद व्यक्त करेल. कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारं हृदय स्वामींना अत्यंत प्रिय असतं. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा नशिबाची दारंही हळूहळू उघडू लागतात आणि एक दिवस ज्याची तुम्ही इतकी वर्ष वाट पाहत होता तेच सुख तुमच्या दारात येऊन उभं राहतं. त्या दिवशी तुम्हाला जाणवेल, स्वामींनी उशीर केला होता पण अन्याय कधीच केला नव्हता. आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती माहीत आहे? स्वतःच्या नशिबावर शंका घेणं. एकदा मनात हा विचार आला, माझ्याच नशिबात काही नाही, मग माणूस हळूहळू प्रयत्न करणं सोडून देतो आणि इथेच त्याचा पराभव सुरू होतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही आळशीपणाला किंमत, निराशेला आशीर्वाद देत नाहीत. ते भक्ताला एकच संदेश देतात, कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोडा. शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा तो दुसऱ्याच दिवशी शेतात जाऊन पीक आलं का असं विचारत नाही. त्याला माहीत असतं, बीजाला उगवण्यासाठी वेळ लागतो, माती लागते, पाऊस लागतो, सूर्यप्रकाश लागतो आणि सर्वात महत्त्वाचा संयम लागतो. आपलं आयुष्यही असंच आहे. आज तुम्ही करत असलेली चांगली कर्म, प्रामाणिक मेहनत, आईवडिलांची सेवा, स्वामींचं नामस्मरण हे काहीच वाया जात नाही. कदाचित त्याचं फळ आज मिळणार नाही, उद्या मिळणार नाही, पण योग्य वेळी योग्य स्वरूपात ते तुमच्याकडे परत येणारच. कधी नदी पाहिली आहे का? डोंगरातून निघालेली छोटीशी धार मोठमोठे दगड पाहून थांबत नाही, ती दगडांशी भांडत नाही, ती फक्त आपला मार्ग बदलते, पण वाहनं कधीच सोडत नाही आणि शेवटी तीच नदी समुद्राला जाऊन मिळते. माणसांनीही असंच जगायला हवं. अडचण आली तर मार्ग बदला, पण ध्येय सोडू नका. लोकांनी साथ सोडली तरी स्वामींचा हात सोडू नका, कारण जगाचा आधार तुटू शकतो पण स्वामींचा आधार कधीच तुटत नाही. आज तुमच्याकडे कमी पैसा असेल, कधी संधी असतील किंवा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तर निराश होऊ नका, कारण लोकांचा निर्णय हा तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं कर्म, तुमचा संयम आणि स्वामींची कृपा हे तिघे मिळून तुमचं भविष्य घडवतात. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात कोरून ठेवा, माझ्या नशिबातला घास कोणाच्याही ताटात जाणार नाही आणि दुसऱ्याच्या नशिबातला घास मला कधीच मिळणार नाही. म्हणून तुलना नको, मत्सर नको, फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामींवरील अढळ विश्वास. कारण ज्याच्या पाठीवर श्री स्वामी समर्थांची कृपा असते त्याच्या आयुष्यात उशीर होऊ शकतो पण अंधार कायमचा कधीच राहत नाही. आता मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते. 2 माणसं एका बागेत गेली. दोघांनीही एकाच झाडाकडे पाहिलं. पहिल्या माणसाने म्हटलं, या झाडाला इतकी गोड फळं कशी लागली असतील. दुसऱ्याने म्हटलं, माझ्या झाडाला अशी फळं का नाहीत. दोघांनी एकच झाड पाहिलं, पण एका मनात प्रेरणा निर्माण झाली आणि दुसऱ्याच्या मनात मत्सर. फरक परिस्थितीत नसतो, फरक आपल्या विचारांत असतो. आज अनेक जण दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतात, पण त्याचवेळी स्वामी समर्थांचा खरा भक्त दुसऱ्याचं सुख पाहून म्हणतो, महाराज, त्याच्यावर जशी कृपा केली तशीच माझ्यावरही योग्य वेळी करा. ही प्रार्थना मत्सराला संपवते, मनाला शांत करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्याला आपल्या मार्गावर टिकून राहायला शिकवते. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा प्रकाश कधीच तुमचा प्रकाश कमी करत नाही. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला
तर पहिला दिवा विझत नाही, उलट अंधार कमी होतो. तसंच दुसऱ्याच्या यशाने तुमचं नशीब कमी होत नाही. दुसऱ्याला मिळालेलं पाहून माझं गेलं असं कधीही समजू नका, कारण देवाचं भांडार अमर्याद आहे. त्याच्याकडे प्रत्येकासाठी वेगळी योजना आहे. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताकडे वेगळ्या नजरेने पाहतात. कोणाला ते धैर्य देतात, कोणाला संयम, कोणाला संपत्ती, तर कोणाला अशी समाधानी वृत्ती देतात जी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. आयुष्यात सर्व श्रीमंत माणूस तो नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा असतो. सर्वात श्रीमंत तो असतो जो आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असतो. कारण कृतज्ञतेतून समाधान जन्माला येतं आणि समाधानातच खरं सुख दडलं आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एकदा डोळे मिटा आणि विचार करा, स्वामींनी मला आजपर्यंत किती काही दिलं आहे. श्वास दिला, कुटुंब दिलं, अन्न दिलं, विचार करण्याची बुद्धी दिली आणि सर्वात मोठी गोष्ट स्वामींचं नाम घेण्याचं भाग्य दिलं. हे भाग्य प्रत्येकाला मिळत नाही. म्हणून जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. विश्वास ठेवा, कृतज्ञ मनावर स्वामींची कृपा अधिक सहज बरसते आणि जेव्हा स्वामींची कृपा लाभते तेव्हा माणसाच्या आयुष्यात अशा वाटा उघडतात ज्यांचा त्याने कधीच विचार केलेला नसतो. या संपूर्ण विषयाचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे, ज्याचं जे नशिबात आहे ते त्याला योग्य वेळी नक्की मिळतं. मग प्रश्न असा पडतो, आपण काय करायचं? बसून नशिबाची वाट पाहायची? नाही. स्वामी समर्थांनी कधीच निष्क्रिय राहायला शिकवलं नाही. ते नेहमी कर्म, श्रद्धा आणि संयम याचा मार्ग दाखवतात. कल्पना करा, एका शेतकऱ्याने उत्तम बी पेरलं, रोज शेतात जाऊन मेहनत केली, वेळेवर पाणी दिलं, तण काढलं आणि शेवटी पीक आलं. दुसऱ्या शेतकऱ्याने मात्र फक्त नशिबावर विश्वास ठेवला. ना मेहनत, ना काळजी, ना संयम. मग दोघांचं फळ सारखं मिळेल का? नक्कीच नाही. म्हणूनच नशिबावर विश्वास ठेवा, पण कर्म कधीही सोडू नका. स्वामींची कृपा ही मेहनतीच्या हातावर अधिक सुंदर दिसते. आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, एक गोष्ट स्वतःला रोज सांगा, मी कोणाशी स्पर्धा करत नाही. मी कालच्या स्वतःपेक्षा आज चांगला होण्याचा प्रयत्न करेन. हा विचार तुमच्या मनातील मत्सर संपवेल, भीती कमी करेल आणि आत्मविश्वास वाढवेल. लक्षात ठेवा, जीवनात उशीर होणं ही हार नसते. खरी हार तेव्हा होते जेव्हा आपण स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास गमावतो. म्हणून परिस्थिती काहीही असो, स्वामींचं नाम सोडू नका. आईवडिलांचा आशीर्वाद सोडू नका. प्रामाणिकपणा सोडू नका आणि चांगली कर्म करणं कधीही सोडू नका. कारण हीच 4 गोष्टी एक दिवस तुमच्या नशिबाची दारं उघडतील. आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी प्रत्येक स्वामी भक्ताला एक छोटी प्रार्थना सांगू इच्छितो. हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातून तुलना, मत्सर आणि भीती दूर करा. माझ्या वाट्याला जे योग्य आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. जे अजून मिळालेलं नाही त्यासाठी संयम द्या. माझ्या कर्मात प्रामाणिकपणा, माझ्या मनात समाधान आणि माझ्या ओठांवर तुमचं अखंड नाम राहू द्या. माझ्या नशिबातला घास कधीही माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका आणि दुसऱ्याच्याही वाट्याच्या गोष्टींची इच्छा माझ्या मनात कधीही निर्माण होऊ देऊ नका. तुमच्या कृपेवर माझा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत अढळ राहू द्या. हे लक्षात ठेवा, जगातला कोणत्याही माणूस तुमचं नशीब चोरू शकत नाही. जर काही तुमच्यापासून दूर गेलं असेल तर कदाचित ते तुमच्यासाठी नव्हतंच आणि जे खरंच तुमचं आहे ते स्वामी समर्थांच्या कृपेने योग्य वेळी तुमच्यापर्यंत येणारच. म्हणून चिंता सोडा, कर्म करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.